काकू नाव काय तुमचं अगोदर? कांताबाई. बरं बरं, तुमचं गाव कोणतं आहे? लोहगावचं आहे. तर काय आहे कापसाची स्थिती यंदा? सगळं पाण्या पावसाने सगळं वाटोळ झालं, पाणी वावरात तुंबलेलं, तुरी गेल्या अर्ध्या, आणि त्या कापूसाचे काय राहिलं वर्ष खालचे बोट सगळे सडले, वर्षच माल राहिला तेवढा. काय आलं त्याच्यात 2-2, 3-3 क्विंटल कापूस निघत नाही. खर्च मारण्याचा लागला 50-60 हजार, नांगर त्याला, खुरपाला टुरपाला किती का पैसे, लेबर मजूर किती झाले, 400 रुपये रोज. तुमचा खर्च निघणार नाही, खर्च निघणार नाही कापसाचा आमच्यावर. भाव बी नाही त्याला, मजुराचा पैसे द्यावाच लागत आहे. शेतकऱ्याला काय गव्हा येईन तेव्हा त्या अर्धनी याच्यात गेलं आणि अर्धनी माझा खर्च निघतो का नाही काम आहे. आता आपल्याला सरकारने अनुदान जाहीर केलं होतं. सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोड करू. जरी पाऊस पडला असेल, अतिवृष्टी झाली तर सरकार म्हणलं आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू. पण केली का सरकारने? पैसे टाकले का खात्यावर? आमच्या खात्यात नाही पैसे नाही टाकले. लाडक्या बहिणीचे पैसे येते का तुम्हाला? ते पण येत नाही. बरं, तर काय सांगताल तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून? कुठपर्यंत भावाची अपेक्षा आहे तुम्हाला कापसाला? 10,000 तरी. 10,000 तरी. 10,000 जास्त नाही. बरं, शासनाला काय? 10,000 रुपये असे कसं लेबरचे बी आमचे बी मंजूर तर पैसे घेऊनच जातं. शेतकऱ्याचं काय? शासनाला काय विनंती कराल तुम्ही अजून या व्हिडिओच्या माध्यमातून? आता सरकारने काय केलं पाहिजे? आता काय काय नाही, आम्हाला शेतकऱ्याला पाहिलं पाहिजे थोडंफार. मजूर का पैसे घेऊनच जातं, शेतकऱ्याला काही भेटतं का नाही, तेवढीच आमची आशा आहे. हात जोडून विनंती, आम्हाला ती द्या 10,000चा का भाव. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला विनंती करूया, जे सरकारने अनुदान जाहीर केलं होतं ते लवकरात लवकर डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून या शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा केलं पाहिजे. काका तुम्ही काय बोलता?